जय शनिदेव। जय शनिदेव। नीलांजन समाभास रविपुत्र मेमाग्रजम छाया मातंड संभूत तनमामि शनिच्चरम। जय श्री शनिदेव। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आज आपलं माझ्या व्लॉगमध्ये। आज आपण एका अद्वितीय शनी मंदिराला भेट देणार आहोत। तर मी तुम्हाला आज पूर्ण शनी मंदिर दाखवणार आहे। तर चला सुरू करूया आपली यात्रा। मित्रांनो, शनी मंदिरावरती चढवण्यासाठी हा आपण काळ्या रंगाचा झेंडा घेतलेला आहे। ज्या मंदिराच्या वरती कळस असतं त्या कळसावरती हा झेंडा आपल्याला लावायचा आहे। मित्रांनो, चिकलठाणा रेल्वे स्टेशन पासून शनी आश्रम शनी मंदिर हे जस्ट 500 मीटरवरती आहे। जर जे भाविक ज्यांना छत्रपती संभाजीनगर सिटीपासून थोडं दूरून यायचं आहे तर ते लोक ट्रेनने येऊ शकता। ट्रेनने आल्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाणा रेल्वे स्टेशनला उतरायचं आणि तिथून अर्धा किलोमीटर अंतरावरती शनी आश्रम आहे, शनी मंदिर। फायनली 8 किलोमीटर प्रवास करून आपण शनी मंदिरात पोहोचलेलो आहे। हा आहे मंदिराचा एंट्रन्स। स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला मंदिराच्या सर्व गोष्टी दाखवणार, सर्व मूर्त्या, नवग्रह, शनी मंदिर। शनी मंदिराची एंट्री केल्यानंतर सुरुवातीला असं सुंदरसं गार्डन आहे। या साईडला आपण बघू शकतो पूजा सामग्री स्टॉल आहे। इथं आहे बघा गजू दादा। गजू दादा, जय शनिदेव। जय शनिदेव। कशा आहात? बस मजेत। गजू दादा, काय काय आपल्या स्टॉल वरती? आपल्या स्टॉल मध्ये सरसूचं तेल, नारळ, खडीसाखर, मीठ, उडीद आणि काळे कपडे आपण ठेवतो। गजू दादा, शनी मंदिरावरती शनिदेवाला जे तेल चढवते त्याची काय आख्यायिका आहे? आख्यायिका अशी आहे की शनी देवाला तेल चढवल्याने आपले शरीर कष्ट आणि शरीर पीडा दूर होतात, त्यामुळे आपण शनी देवाला तेल चढवतो। ओके। आणि या साईडला खडीसाखर, काळा कपडा, शनिदेवाला काळा कपडा अर्पण करता, याच्या मागचं काय आहे कारण? काळा कपडा अर्पण केल्याने आपल्या मागचे जे कुठलंही आपण निष्कलंकित राहावं यासाठी आपण काळा कपडा शनिदेवाला वाहतो। ओके, अच्छा, ठीक आहे। आणखी या पुडीमध्ये काय मीठ आणि काळे उडीद आहे का? याचं काय महत्व आहे? उडीद आणि मीठ शनिदेवाला अत्यंत प्रिय असतं, त्यामुळे आपण ते त्यांना अर्पण करतो। अच्छा, धन्यवाद दादा। जय शनिदेव। जय शनिदेव। आज शनी अमावस्येच्या निमित्ताने महाप्रसादाचं आयोजन इथं केलेलं होतं। चला तर आता मंदिराचं भव्य दर्शन आपण करूयात। नीलांजन समावास रविपुत्र मेमाग्रजम छाया मातंड संभूत तनमामि शनिच्चरम। जय श्री शनिदेव। जय श्री शनिदेव। इकडचं दर्शन करून येतो अगोदर। ओम राहु देवताभ्यो नमः। ओम केतु देवताभ्यो नमः। ओम बृहस्पति देवताभ्यो नमः। ओम सूर्य देवताभ्यो नमः।
देवताभ्यो नमः। चंद्रमा देवताभ्यो नमः। ओम मंगल देवताभ्यो नमः। ओम शुक्र देवताभ्यो नमः। इथे आपण पाहू शकता नवग्रहांच्या मूर्त्या। हिंदू धर्मात नवग्रहांना मानले जाते की ते आपल्या जीवनावर मोठा प्रभाव टाकतात। सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू, केतू हे ग्रह आपल्या ठिकाणी विराजमान आहेत। यांचे पूजन केल्याने ग्रहांची शांतता प्राप्त होते अशी श्रद्धा आहे। आता आपण आलो आहोत बजरंग बलीकडे। मनोजवम मारुतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजम वानरयूत मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये। जय श्रीराम, जय श्रीराम। हनुमानजी हे शक्ती, भक्ती आणि साहसाचे प्रतीक आहे। त्यांच्या उपासनेने सर्व प्रकारचे संकट दूर होतात असे मानले जाते। येथे हनुमानजीची मूर्ती इतकी भव्य आहे की ती पाहून भक्तांच्या मनात श्रद्धा जागरूक होते। आता आपण आलो आहोत महादेव म्हणजेच भगवान शिव यांच्या पवित्र स्थानी। ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुक्मिव वंदनानि मृत्युर्मोक्षयमामृता। नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय। महादेव हे संहारक असूनही कल्याणकारी आहे। येथे भाविक शिवलिंगावर बेलपत्र, दूध आणि पाणी वाहून त्यांची उपासना करतात। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणपती बाप्पा मोरया। ही आहे गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती। विघ्नहर्ता म्हणून ओळखले जाणारे गणपती बाप्पा प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात त्यांच्या पूजेने केली जाते। येथे त्यांची मूर्ती पाहून मन प्रसन्न होते। जय देव, जय देव, जय देव, जय श्री हनुमंता तुमचे मी प्रसाद। एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि। मामाजी जय शनिदेव। जय शनिदेव। मामाजी मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की दर शनिवारी ईदाची दिनचर्या कशी असते? शनिवारी इथं 9 ते 10:30 पर्यंत दिदी येतात आणि त्या राहू काळामध्ये आरती करतात दर शनिवारी। आणि अमावस्येला पण दिदी येतात, ते पण इथं त्यांची आरती करतात। दर दिवशी मग दर दिवसाची दिनचर्या अशी असते की सकाळी 6 ते 7:30 पर्यंत आरती होते, संध्याकाळी पण 6 ते 7:30 पर्यंत आरती होते। पूजा वगैरे सर्व गोष्टी आरती हे तुम्ही स्वतः बघता? हां, आता आरती मी बघतो। इथं हे पण असतात, पुजारी पण येतात, सध्या मी बघतो। या मंदिराची काही आख्यायिका जे तुम्ही सांगू शकता का? आख्यायिका याच्यामध्ये इथं आल्यानंतर भरपूर लोकांचे असे अनुभव आहे की इथं आल्यावर प्रसन्नता वाटते, काहींच्या अडचणी दूर झालेल्या आहेत, काही नवसाला पावलेले आहेत। हो, असं अनुभव लोकांचा आहे आणि खूप सारे लोक येतात, लांबून लांबून येतात। आणि आपल्या ह्या मंदिराची स्थापना कधी झालेली आहे? ह्या मंदिराची स्थापना 2005 मध्ये झालेली आहे।
आणि संस्थापिका म्हणजे हे ट्रस्टी कोण आहे? विभाश्री दिदी, डॉक्टर विभाश्री दिदी हे भारतात एकमेव शनी साधिका आहेत, म्हणजे शनी साधिका म्हणजे जगात यांनी स्थापना केलेली आहे. अच्छा. आणि N2ला पण मंदिर आहे, हम्म. आणि तिथं त्या स्वतः आरती वगैरे करतात आणि नेहमी म्हणजे तिथं असतात, पण शनिवारी आणि अमावस्येला इथं येतात. विभाश्री दिदी ह्या पूर्ण भारतामध्ये शनी साधिका म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या मला तर असं वाटतं की त्या सर्वात मोठ्या शनी साधिका आहेत. हो. आणि मामाजी अमावस्येला पण इथं काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्राम असतात. नाही, दिदी येतातच, आणि अमावस्येला हे पण असतं, म्हणजे लोकांचे प्रश्न पण बघतात दिदी. शिवाय संक्रांतीला मोठा कार्यक्रम असतो. शनी पालट ह्या वर्षी आहे, ह्याही वेळेला कार्यक्रम आहे. तर त्यांचं इथं 52 कुंड आहे मंडपमध्ये, त्या 52 कुंडावरती पूजा वगैरे करतात. त्याच्यामध्ये बहुसंख्य लोक येऊन त्याची बुकिंग होते आणि त्या अनुषंगाने सगळी पूजा वगैरे केली जाते, आणि ती दिदी स्वतः करतात. अच्छा. हां. तर मामाजी धन्यवाद, तुम्ही खूप महत्त्वाची माहिती दिली. जय शनिदेव. जय शनिदेव. जय शनिदेव. जय शनिदेव. तर मित्रांनो, हे होतं शनी मंदिराचे संपूर्ण दर्शन. तर आज आपण गणपती बाप्पा, बजरंगबली, महादेव, नवग्रह आणि शनी मंदिराचं पूर्ण दर्शन घेतलेलं आहे. आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला कोणत्याही अशा अनोख्या मंदिराला भेट द्यायची असेल तर व्हिडिओला कमेंट करा. मी येणाऱ्या काळामध्ये नवीन व्हिडिओ बनवल, त्या मंदिराबद्दल पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न कराल. तर मित्रांनो, भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शनिदेव. रविपुत्रं यमाग्रजं छायामातङ्गं भूतं तं नमामि शनैश्वरं. जय शनिदेव. जय शनिदेव.